कोल्हापूर शहरामध्ये पावसाची भुरभुर सुरू असली तरी घाट माथ्यावरती पाऊस आहे तो संततधारपणे कोसळत आहे आणि म्हणूनच पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। पंचगंगा नदीवरील हा राजाराम बंधारा आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि म्हणूनच इथून जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोल्हापूर महानगरपालिकेने बॅरिकेड्स लावलेले आहेत। दोन्ही बाजूला पुलाच्या दोन्ही बाजूला ही बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि इथून वाहतूक आहे ती करू दिली जात नाही। जवळपास 1 ते सव्वा महिना आधी हा राजाराम बंधारा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। आपल्याला माहिती आहे की जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा बंधारा आहे तो पाण्याखाली जातो आणि वाहतुकीसाठी हा बंद ठेवला जातो। मात्र आता जर आपण बघितलं तर मे महिन्याच्या शेवटालाच हा बंधारा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे, तसेच जिल्ह्यातील इतर नद्या आहेत त्यांच्या देखील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दररोज जे अपडेट आहेत ते पावसाचे दिले जातात आणि धोकादायक ज्या बंधाऱ्यावरून पाणी जातं त्या बंधाऱ्यावरून नदीचा प्रवाह सुरू झालेला आहे त्या बंधाऱ्यावरून कृपया करून तुम्ही वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे वेळोवेळी जिल्हा प्रशासन जे माहिती देईल जे पावसाची अपडेट देईल त्याचं पालन करावं अशा पद्धतीचं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। मात्र आता पहिल्यांदाच जवळपास मे महिन्याच्या शेवटी हा पहिल्यांदाच राजाराम बंधारा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि इथली वाहतूक आहे ती बंद ठेवलेली आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।